नमस्कार. स्वागत आहे तुमचे माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज मी तुमच्यासोबत फक्त एक वाटी तांदूळ वापरून झटपट असा पौष्टिक नाश्त्याची रेसिपी शेअर करत आहे. पहा, हा नाश्ता दिसायला देखील जितका सुरेख आणि सुंदर दिसत आहे तितकाच हा खायला देखील अगदी पौष्टिक आणि टेस्टी आहे. हा नाश्ता पहा, अगदी मऊ, लुसलुशीत, जाळीदार आणि कमी तेलात हा तयार होतो. त्यामुळे हा नाश्ता खूपच पौष्टिक आहे. लहान मुले तर अगदी आवडीने हा नाश्ता खातील. असा हा नाश्ता फक्त एक वाटी तांदूळ आणि मुठभर पालकची पाने वापरून बनवलेला आहे. पहा, किती जाळीदार, स्पॉन्जी आणि मऊ लुसलुशीत असा हा नाश्ता तयार झालेला आहे. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर एका भांड्यात एक वाटी तांदूळ घालावेत. आता या तांदूळामध्ये पाणी ओतून हे तांदूळ हाताने अशा प्रकारे व्यवस्थित चोळून 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि नंतर या तांदूळातील पाणी काढून टाकावे. तर इथे मी हा तांदूळ 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता यामध्ये भरपूर पाणी ओतावे, म्हणजे तांदूळ पूर्णपणे बुडतील इतपत यामध्ये पाणी ओतायचे आहे. पहा, आता ह्या तांदूळामध्ये पाणी ओतले आहे आणि झाकण ठेवून 1 तासासाठी हे तांदूळ भिजत ठेवावेत. जर तुम्ही हा नाश्ता सकाळी बनवणार असाल तर रात्री देखील तांदूळ तुम्ही भिजू घालू शकता. आता 1 तासानंतर यावरील झाकण काढावे आणि पहा, हे तांदूळ देखील छान भिजले आहेत. आता या तांदूळातील पाणी काढून टाकावे आणि मिक्सरच्या भांड्यात हे भिजवून घेतलेले तांदूळ घालावेत. झाकण ठेवून मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्यावे. तर इथे पहा, छान अशी इथे तांदळाची पेस्ट तयार झालेली आहे. ही पेस्ट अगदीच पातळ किंवा घट्ट अशी नाही, तर व्यवस्थित याला छान असा दाटसरपणा देखील आहे. आता यामध्येच आपल्याला 2 चमचे बारीक रवा घालायचा आहे. सोबत चवीनुसार मीठ आणि 2 चमचे लिंबाचा रस घालावा. सोबतच यामध्ये 3 ते 4 चमचे पाणी घालून मिक्सरमधून पुन्हा एकदा हे फिरवून घ्यावे. पहा, अशा प्रकारे इथे हे छान असे मिश्रण तयार झालेले आहे. रवा घातल्यामुळे तयार होणारा हा नाश्ता आपला मऊ, लुसलुशीत आणि जाळीदार होण्यास मदत होतो. आता मिक्सरमधून तयार झालेले हे बॅटर एका बाउलमध्ये निम्मेच काढायचे आहे आणि निम्मे जे बॅटर आहे ते मिक्सरमध्येच ठेवावे. आता यामध्ये आपण 1 मुठभर म्हणजे साधारण 10 ते 15 पालकची पाने बारीक चिरून या मिक्सरच्या भांड्यात घालायची आहे आणि मिक्सरमधून हे पुन्हा एकदा फिरवून घ्यायचे आहे. पहा, अशा प्रकारे इथे पालक घालून ही तांदळाची पेस्ट अशी तयार झालेली आहे. जर ही तांदळाची पेस्ट पालक घातल्यानंतर खूप पातळसर झाली असेल तर यामध्ये चमचाभर रवा घालून पुन्हा एकदा मिक्सरमधून फिरवून घ्यावे. तर इथे पहा, आपले पालक घालून तयार केलेले तांदळाचे बॅटर आणि साधे तांदळाचे बॅटर तयार झालेले आहे. आता यावर झाकण ठेवावे आणि 10 मिनिटासाठी भिजू द्यावे. जो आपण यामध्ये रवा घातला आहे तो देखील छान फुलतो. तोपर्यंत आपण एक तडका तयार करणार आहोत. त्यासाठी तडका पॅनमध्ये चमचाभर तेल ओतावे. तेल गरम झाले की यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि जिरे घालावेत. जिरे मोहरी चांगली फुलू द्यावी. आता यामध्ये हिरवी मिरचीचे बारीक तुकडे करून घालायचे आहेत. सोबतच यामध्ये 10-12 कढीपत्त्याची पाने अगदी बारीक चिरून घालायची आहेत आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घालावी आणि गॅस बंद करून अशा प्रकारे हा तडका चांगला परतून घ्यावा. आता यामध्ये चिमूटभर हिंग घालावा आणि चमच्याने व्यवस्थित हलवून घ्यावे. तयार झालेला हा तडका या दोन्ही बॅटरमध्ये थोडा थोडा घालायचा आहे. साधारण 1-1 चमचा तडका या दोन्ही बॅटरमध्ये घालता येतो. पहा, अशा प्रकारे हा तडका लगेचच गरम असतानाच मी या बॅटरमध्ये घातलेला आहे. आता चमच्याने हे दोन्ही मिश्रण आपल्याला चांगले हलवून घ्यायचे आहेत. सर्व तडका या दोन्ही मिश्रणामध्ये चांगला एकसारखा आणि एकजीव व्हायला हवा अशा प्रकारे हे व्यवस्थित हलवून घ्यावे. पहा, अशा प्रकारे. तर इथे आपले हे दोन्ही देखील बॅटरमध्ये तडका घालून चांगले मिक्स करून घेतलेले आहे. आता लगेचच आपण पुढची कृती करायला घेऊया. तर इथे आपण यामध्ये 1 इनो पॅकेट घालणार आहोत. तर इथे आपण लेमन फ्लेवरचा इनो वापरलेला आहे. तर दोन्ही बॅटरमध्ये अर्धा चमचा इनो घालावा आणि हा इनो ॲक्टिवेट करण्यासाठी यामध्ये 2-2 थेंब पाणी देखील ओतावे. पहा, अशा प्रकारे. आता हा इनो ॲक्टिवेट झालेला आहे. तो लगेचच चमच्याने या दोन्ही मिश्रणामध्ये अशा प्रकारे व्यवस्थित हलवून मिक्स करायचा आहे. इनो घातल्यानंतर हे मिश्रण खूप जाळीदार आणि हलके देखील होते. पहा, व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता हे मिश्रण थोडेसे फुगले देखील जाते. तर इनो ॲक्टिवेट आहे तोपर्यंतच आपल्याला पुढील कृती अगदी जलद गतीने करायची आहे. तर अगोदरच इथे मी एका मध्यम आकाराच्या ताटाला तेल लावून घेतले होते. तर आता या ताटामध्ये अशा प्रकारे आपण मिश्रण घालणार आहोत.
तर एका मध्यम आकाराच्या चमच्याने सर्वात अगोदर इथे मी पालकाचे बॅटर घातले आहे. नंतर त्यावर मी तांदळाचे 1 चमचा बॅटर घातले आहे. नंतर तांदळाचे साधे बॅटर घातले आहे. तर पहा, अशा प्रकारे आपल्याला 1 चमचा ग्रीन बॅटर, 1 चमचा व्हाईट बॅटर अशा प्रकारे घालायचे आहे. तर यामुळे काय होतं, तर हा नाश्ता दिसायला देखील छान असा सुरेख देखील दिसतो आणि खायला देखील तो तितकाच पौष्टिक देखील होतो. पहा, तर अशा प्रकारे इथे मी सर्व बॅटर 1-1 चमचा करून या ताटामध्ये घातले आहे. आता याला छान असा एक डिझाईनचा आकार देण्यासाठी चाकूने मी आतील बाजूने या रेषा ओढून घेत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे इथे फुलाच्या आकाराची एक डिझाईन तयार झालेली आहे. तर अगोदरच इथे मी गॅसवर एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवले होते आणि त्यामध्ये मी एक स्टँड देखील ठेवलेला आहे. लगेचच त्यामध्ये हे ताट ठेवावे आणि 10 मिनिटासाठी वाफवून घ्यावे. 10 मिनिटानंतर यावरील झाकण काढावे आणि एका सुरीला अशा प्रकारे मध्यभागी खुपसून घ्यावे आणि ही सुरी जर अशा प्रकारे क्लीन निघाली तर हा नाश्ता छान असा शिजला आहे असे समजावे. आता हा नाश्ता 10 मिनिटे बाजूला ठेवून द्यावा, म्हणजे तो पूर्णपणे थंड होईल, म्हणजे याच्या कडा सोडणे किंवा कापणे सोयीस्कर होईल. पहा, आता 10 मिनिटानंतर हा नाश्ता पूर्णपणे थंड झालेला आहे. तर सर्वात अगोदर एका चाकूने ताटापासून या नाश्त्याच्या कडा सोडून घेऊया आणि नंतर आपल्याला हव्या त्या आकारात हा नाश्ता कट करून घ्यायचा आहे. तर इथे मी अशा प्रकारे त्रिकोणी आकारात हा नाश्ता कट करून घेत आहे. तर तुम्ही चौकोनी आकारामध्ये देखील हा नाश्ता कट करून घेऊ शकता. तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे झटपट असा हा मऊ, लुसलुशीत, जाळीदार आणि पौष्टिक असा नाश्ता तयार झालेला आहे. तयार झालेला हा पौष्टिक नाश्ता लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अगदी आवडीने खातील. तर हा नाश्ता आपण नारळाच्या चटणीसोबत किंवा सॉससोबत देखील खाऊ शकता. पहा, अतिशय युनिक पद्धतीचा हा नाश्ता तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.